नमस्कार मित्रांनो, मी कारपेंटर सचिन। आज घराला सागवानी चौकट का बसवायची हे मी एकदम सविस्तर आणि खुलून सांगणार आहे। कारण सध्या सागवानी चौकट महाग जाते आणि लिंबाची चौकट स्वस्त पडते। पण जर सागवानी चौकट जर वापरली तर काय बेनिफिट आजच्या या व्लॉगमध्ये सांगणार आहे। आणि त्याचा मी एक प्रूफ पण दाखवणार आहे की नेमकं सागवानी चौकट का वापरायची। पुढे आहे एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे 50 वर्षापूर्वीचं एक जुनं सागवानाची चौकट घराला 50 वर्ष यूज करून नंतर ती रियूजला आणली आणि त्याचा व्हिडिओ मी दाखवणार आहे शॉर्ट तुम्हाला। आणि खास करून जे नवीन बांधकाम सध्या चालू आहेत किंवा जे नवीन चौकटी बसवायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात खास होणार आहे। तर एकंदरीत माझ्या अनुभवानुसार मी एकच सांगणार की सागवानी चौकट घराला आवर्जून बसवा। कारण पहिल्यांदा पैसे थोडेसे एक्स्ट्रा जातील, जंगली लाकडापेक्षा दुप्पट पैसे एक्स्ट्रा जातील, पण सागवानी चौकटीचे बेनिफिट खूप आहे। कारण ते लाकूड किळत नाही, खराब होत नाही, थोडीफार जरी चीर पडली तरी लाकूड खराब होत नाही। त्यामुळं सागवान चौकट ही लाईफ टाईम आपल्या घराला राहते आणि दिसायचा लुक पण त्याचा वेगळाच असतो। तर प्रत्येक जण म्हणेन की बाबा सागवान चौकट नेमकी कोणती वापरायची, कारण त्याच्यात अनेक जाती आहेत। कुणी इंडियन म्हणतं, घानाटिक म्हणतं, आफ्रिकन म्हणतं, अशा बऱ्याच म्हणजे सागवानी लाकडाच्या जाती आहेत। तर आपल्या इकडे एक नंबरला सागवानाची जात चालते। इंडियनमध्ये एक नंबर सागवानाचं लाकूड राहतं आणि ते लाकूड एकदम हेवी, कडक, जाड आणि मजबूत राहतं आणि त्याला फिगर पण थोडेसे लालसर, पांढरट असे मिक्स येतात। त्यामुळे ते लाकूड एकदम उच्च क्वालिटीचं आपल्या साधारण भारत देशात तरी मानलं जातं। आता दुसरा प्रश्न म्हणजे आफ्रिकन सागवान एक आहे आपल्याकडे आले, जे लोकलला समजा ते सुतार सध्या कमी किमतीत चौकटी ते देतात, पण त्याचा काही उपयोग नाही। ते साधारण लाकूड चिरतं, फाटतं आणि ज्याचा कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याला काय सोल्युशन करायचं ते नक्की सांगेन। ही लाल जरत निघाली का? हो, सागवान हा ओरिजिनल सागवान आहे ही। खराब झाला असेल, काहीच नाही खराब झालेली, ती काय उमरा बी चांगला आहे। बिगर उमऱ्याची चौकट होती का? 50 वर्षाचे 50 वर्षाचं ही जुनी चौकट आहे जरा सारखा। ही आपली जुनी पद्धतीची चक मारलेली खरे काय लाल जरद निघाले पण सागवान। तर मित्रांनो पाहिलं का, हे सागवान जवळपास 50 वर्षापूर्वीचं आहे
आणि ते सागवान म्हणजे थोडक्यात ती जुनी चौकट काढली, त्याला रंधा मारला, त्याला फिनिशिंग केलं तर नव्यापेक्षा एकदम खट राहते चौकट, एकदम खट आणि मजबूत दिसते. त्यामुळं माझं स्पष्ट म्हणणं आहे, नवीन जर बांधकाम करत असाल तर समोरची एक चौकट, समोरची फ्रंटची चौकट कोणतीही साईज असू द्या, काहीही असू द्या, फक्त इंडियन सागवानामध्येच बनवा. कारण त्याच्यासारखी लाईफ दुसऱ्या सागवानात कुठल्याच नाही. कारण माझा जवळपास हा 26 वर्षाचा अनुभव आहे. तो अनुभव मी आज सांगतोय. आणि बरेच जण लोक फसतात, मार्केटला जातात, ते उल्हासनगर पुण्याहून वगैरे ते जुन्या लाकडाच्या रियूज होऊन चौकटी येतात, पण त्याच्यामधला सगळा अंश जातो आणि त्यामुळे ते चौकट काय एवढी जास्त दिवस टिकत नाही. आणि त्यांची कारागिराची म्हणजे काम करण्याची पद्धत बी लय वेगळी असल्यामुळे ती वस्तू टिकत नाही. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही जर सागवान चौकट घराला बसवत असाल तर जवळच्याच एका सुताराकडे किंवा कार्पेंटरकडे तुमच्या जे लोकलमध्ये आहेत त्यांच्याकडे जाऊन स्वतः खात्रीनं चौकट बनवून घ्या. कारण त्याला विश्वासू माणूस पाहिजे आणि विश्वास जर असेल तरच द्या. आणि त्याच्यामुळं तुमच्या कामकुटीचं काम व्यवस्थित होईल आणि लाईफ टाईम पण होईल. भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. तर एवढंच आज नवीन बांधकामासाठी मी रिकमेंड करतोय, चौकट जंगली टाकण्यापेक्षा सागवानी टाका. हां, थोडे पैसे जास्त लागतील सागवानाला, पण त्याचे बेनिफिट पण तसंच आहे. कारण आपल्या सगळ्या बांधकामाला एकच चौकट लागते, ते बी फ्रंटची, आणि ती चौकट एकच असल्यामुळं थोडे पैसे जरी जास्त गेले तरी सागवानी चौकट बनवा. कारण भविष्यात त्याचे खटाटूप करणे सोपं नाही. चौकट काढणे, दरवाजा दुसरा बदलणे हे तिप्पट पैसे एक्स्ट्रा जातात. त्यामुळं बांधकाम करताना पहिल्यांदा स्टार्टिंग इंडियन चौकटच टाका, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. शेवटी तुम्हाला जसं सुचल तसं तुम्ही करा. तुम्ही पण अनुभवी आहेत, चौकशी करा तुम्हाला काय वाटतं काय नाही, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं काम करा. आणि अशाच चौकट, दरवाजे, लाकडी कामासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचं निरसन करायचा प्रयत्न करेन. हा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.